नमस्कार. मी मोरेश्वर. हाय महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे. जगातला गेल्या 5-25 वर्षातला सर्वात मोठा गौप्यस्फोट, राजकीय भूकंप व्हायला अवघे काही तास उरले आहेत. एप्स्टीन फाईल्स आज 19 डिसेंबर अमेरिकन संसदेमध्ये या फाईल्स जाहीर होत आहेत, मोकळ्या होत आहेत. जगाला पाहण्यासाठी त्या फाईल्स खुल्या होत आहेत. त्या फाईल्समध्ये काय आहे? रंगिल्या फाईल्स आहेत. म्हणजे जगातली मोठमोठी माणसं प्रसंगी किती रंगिली असू शकतात, त्याचं दर्शन जगाला होणार आहे. अर्थात हे सर्व दावे आहेत. नेमकं काय आहे? प्रचंड फाईल्स आहेत या. म्हणजे काही हजार फाईल्स आहेत, काही हजार ईमेल्स आहेत, काही हजार फोटो आहेत. प्रचंड खजिना आहे. हा खजिना एका माणसाने गोळा केलेला आहे. त्याचं नाव आहे जेफ्री एप्स्टीन. हा तसा जीव. हा बँकर होता. बँकिंग फायनान्समध्ये खेळायचा. आणि त्या कामामध्ये त्याचे अनेकांशी संबंध आले. श्रीमंतांचे पैसे तो हँडल करायचा. त्याचं स्वतःचं बेट होतं. तिथं तो रात्रीच्या पार्ट्या ठेवायचा. स्वतःच्या खाजगी विमानाने तो घेऊन जायचा पाहुण्यांना. हे पाहुणे मोठमोठे होते. पाहुण्यांची तुम्ही नावं जी चर्चेत आहेत ती नावं ऐकली तर चकित व्हाल. पहिलं नाव म्हणजे अमेरिकेच्या सध्याचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं नाव आहे. दुसरं बराक ओबामाचं नाव आहे. बिल क्लिंटन यांचं नाव आहे. बिल गेट्सचं नाव आहे. ब्रिटनचा राजकुमार, राजपुत्र, त्याचं नाव. त्याने कित्येक म्हणजे अब्जावधी रुपये मोजून सेटलमेंट केल्याचं कळत आहे. माझं नाव नको. तसे त्याने अब्जावधी रुपये मोजले असे माहिती आहे. तर असं हे भयंकर प्रकरण आहे. ते सेक्स स्कॅन्डलचं आहे. पण त्याचे अनेक पदर आहेत. म्हणजे काही शस्त्रास्त्रांचे करार, काही व्यापारी करार, त्यासाठीचं सेटलमेंट वगैरे वगैरे. आता नेमकं ते कागद बाहेर आल्यावर आपल्याला कळेल सर्व. परंतु यात प्रामुख्याने आरोप जो चर्चेला गेला तो आहे की सेक्स ट्रॅफिकिंग. म्हणजे हा जो जेफ्री एप्स्टीन आहे, हा कोवळ्या मुलामुलींना आपल्या बेटावर घेऊन जायचा. पाहुण्यांची तिथे सरबराई करायचा. त्या पोरींना वेशाव्यवसायात ढकलायचा. आता त्याने एकच काम केलं होतं. त्याने प्रत्येक गोष्टीची नोंद ठेवली होती. ज्यांना घेऊन गेला, ज्या विमानाने घेऊन गेला, किती दिवस राहिले, काय राहिले, तो सर्व रेकॉर्ड ठेवला त्याने. तो रेकॉर्ड आता बाहेर येतोय सर. 14 वर्षे वयाच्या एका पोरीने याची तक्रार केली. ती म्हणजे 2005 मध्ये.
म्हणजे 20 वर्षापूर्वी एका पोरीने ती तक्रार केली की बा मला माझ्यासोबत असं असं घडलं आहे, लैंगिक अत्याचार माझ्याशी झाला आहे, आणि एकच हलकल्लोळ अमेरिकेत माजला. नंतर अनेक पोरी अशा पुढे आल्या, त्यांनी तक्रार केली. त्यामुळे अमेरिकेला त्याची दखल घ्यावी लागली. याच्यावर खटला चालला या एप्स्टीनवर. त्याला 14 महिन्याची शिक्षा झाली. पण नंतर 2009 ते 2018 तो जो मोकळा होता, फिरत होता. ते 2019 मध्ये मॅनहॅटनच्या तुरुंगात तो मृतावस्थेत सापडला. आता हे जे तुरुंग आहे मॅनहॅटन गावातलं, हे अतिशय सुरक्षित तुरुंग मानलं जाते. अशा सुरक्षित तुरुंगात तो मृतावस्थेत आढळला. त्याने आत्महत्या केल्याचं सांगण्यात आलं. त्याच्या मानेची हाडं तुटली होती. पण एवढ्या सुरक्षित तुरुंगात त्याला तो दोर कुठून मिळाला, त्यांनी फाशी कशी घेतली असेल, सर्व रहस्य आहे. आणि ते रहस्यच राहिलं शेवटपर्यंत. तो गेला आणि त्याच्यासोबतची हे जी गुपित आहे ती गेली. पण त्याने जो रेकॉर्ड ठेवला होता तो रेकॉर्ड आता बाहेर येतोय. त्यामुळे जगभर कुतूहल आहे की त्याने काय लिहिलं, कोणाला बोलावलं, कोण होतं त्यांचे मित्र मैत्रिणी. म्हणजे आता अमेरिका हा देश जो हा मोकळा ओपन देश आहे. म्हणजे त्यात स्वैराचार म्हणजे त्याला काही म्हणजे असं पाप मानलं जात नाही. मोकळं आहे, ओपन आहे. त्या ठिकाणी हे सर्व चाललं आणि ते आता बाहेर येत आहे. विशेष म्हणजे अमेरिकेत 2 पार्ट्या आहेत, एक डेमोक्रॅट आणि रिपब्लिकन. दोन्ही पार्ट्यांच्या खासदारांनी ही कागद आहेत ही बाहेर आली पाहिजे, एप्स्टीन फाईल्स बाहेर आल्या पाहिजेत, ओपन झाल्या पाहिजेत, यासाठी जोर लावला. म्हणजे कोणी विरोध केला नाही. 427 विरुद्ध 1 असं मतदान झालं तिथे. 427 लोकांनी सांगितलं की ओपन झाल्या पाहिजे. म्हणजे लोकशाहीचा किती प्रेशर आहे, अमेरिकेत लोकशाही किती जोरात आहे हे त्याचं दर्शन होते. की सर्वांनी सांगितलं काय ते भानगडी पुढे आले पाहिजेत. विशेष म्हणजे याच्यात ट्रम्पचं नाव असण्याची मोठी शक्यता आहे. ट्रम्पने सुरुवातीला मान्य केलं होतं, पण आता ते म्हणतायत की आमची मैत्री होती, त्याच्या पलीकडे काही नव्हतं. आता स्वतःच्या नावाची शक्यता असूनही ट्रम्पने हे कागदपत्र ओपन करायची परवानगी कशी दिली हाही प्रश्नच आहे. कदाचित आपण किती स्वच्छ आहोत हे दाखवण्यासाठी त्याने व्यवस्था केली असावी की फाईल्स ओपन करा. त्यातला स्वतःसाठी सुरक्षित भाग ठेवला असेल. पण जे काही आहे फाईल्स ओपन होत आहेत त्यातून म्हणजे धनाढ्य लोकांचा काळा चेहरा समोर येतोय. मुलींच्या लैंगिक शिक्षणाचं हे प्रकरण आहे, लैंगिक शोषणाचे हे प्रकरण आहे. त्यामुळे आता नेमकं त्यात आहे काय, लैंगिक शोषण तर आहेच, पण त्याशिवाय काही व्यापाराच्या भानगडी असतील, कराराच्या भानगडी असतील, आंतरराष्ट्रीय करार कशा पद्धतीने होतात हे सर्वांना खुलं सिक्रेट आहे. त्यासाठी किती दबाव येतो, कसं मॅनेज केलं जातं. विमान खरेदी करतात,
तोफा खरेदी करतात, ते कशात? दोन देशामधले करार असतात, पण ते करार घडवून आणण्यासाठी किती दलाल काम करतात हे हे बाहेर येत नाही. पण तेच आता बाहेर येण्याची शक्यता आहे. आता यामध्ये भारतात असं कुतूहल यासाठी आहे की याच्यामध्ये हे या फाईल्स ओपन झाल्यावर मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, कोणी मराठी माणूस पंतप्रधान होईल असं भाकीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे. त्यामुळे याची उत्सुकता वाढली आहे की 19 डिसेंबरला पंतप्रधान बदलणार का आणि मराठी पंतप्रधान येणार का, कोण असेल तो, लोकांमध्ये उत्सुकता आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलं आहे की यात भारतातल्या काही खासदारांची नावं येऊ शकतात. त्यामुळे हे प्रकरण एकदम रहस्यमय बनलेलं आहे. त्यात तो पिटारा कसा खुलतो, पण यात मोदींचं नाव येण्याची शक्यता फार कमी आहे. तर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान बदलेले कोणत्या रेफरन्समध्ये म्हटलं कळायला मार्ग नाही. पण ज्या काळात हे प्रकरण घडलं त्या काळात मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. ते अमेरिकेत कशाला जातील? अमेरिकेत त्यांना व्हिसासुद्धा दिला नव्हता. त्यामुळे ते अमेरिकेत भटकण्याची शक्यताच नाही. आणि नंतरही मोदी गेले अमेरिकेत, तर ते पंतप्रधान म्हणून गेले. 10 माणसं त्यांच्यासोबत होती. त्यामुळे ते भानगड करायची शक्यताच नाही. त्यांनी जे करार केले त्या करारावरून काही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ शकतात. आता त्याच्यापेक्षा राहुल गांधीचंच नाव येण्याची शक्यता अधिक बोलून दाखवत आहेत काही लोक. कारण राहुल गांधी फिरतात, जगभर फिरतात. त्यामुळे राहुल गांधीचं नाव सापडण्याची शक्यता जास्त आहे असं बोललं जात आहे. अर्थात हे स्पेक्युलेशन आहे. म्हणजे हा विषय मसालेदार आहे, त्यामुळे अनेक लोक मजा घेत आहेत. काही तास उरले आहेत. एप्स्टीन बॉम्ब फुटणार आहे. त्यात कोणाचा बळी जाईल एक सध्या तरी आपण कल्पनाच करू शकतो. परंतु आपल्या देशात काही होण्याची शक्यता एकदम कमी आहे. कारण मोदीचा संबंध येऊ शकत नाही. ते पृथ्वीराज बाबा कसे काय बोलले ते कळायला मार्ग नाही. परंतु मोदींना तर धोका नाहीच. त्यांचं नाव आलं तर कुठूनचा रेफरन्स काही वेगळ्या रेफरन्समध्ये येऊ शकते. त्यामुळेच टेन्शन आहे ते यासाठी आहे की मोदींना बदनाम करण्याचा हा कट आहे का, तेही असू शकते. तुम्हाला काय वाटते? कॉमेंट करा. नमस्कार.